विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 6वीची आज आपण एक नवीन कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे घर. घर म्हणजे काय? वास्तू, म्हणजेच जेथे आपण राहतो ती इमारत, बरोबर की नाही? मग घरामध्ये कोण कोण असतं? घरामध्ये आपले आई वडील असतात, आजी आजोबा असतात, भाऊ, लहान भाऊ असतो, मोठा भाऊ, बहीण, सगळे आपण एकत्र मिळून राहत असतो, बरोबर? या म्हणजे घरातूनच आपली शिक्षणाची सुरुवात होते. घर आपल्या शिक्षणाची ही पहिली शाळा म्हणजेच आपलं घर असतं. घरामधूनच आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. लहानांचं मोठं होतो, पडतो, उठतो, पळतो, म्हणजे चालायला, बोलायला सगळ्या गोष्टी कोण शिकवतो? सर्व आपल्याला कोण शिकवत असतो? घर शिकवत असतं, बरोबर की नाही? मग असंच घर या कवितेमध्ये कवी आहेत धोंडीराज जोशी यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, तर ह्या कवितेमध्ये कवी आपल्याला म्हणतात की घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी या कवितेत दिलेला आहे. घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामुळे राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्यांची गुंफण असते, असे कवींचे म्हणणे आहे. चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेचं प्रत्येक कडवं आपण समजून घेऊ. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. आता बघा कवी काय म्हणतात, तर घर म्हणजे केवळ उभारलेल्या या चार भिंती नाही, तर जिथे घर एक देखणी कृती आहे, जिथे सुंदर कार्य होतात, जिथे सुंदर कर्म होत असतात, ते असतं घर. घर ही एक नुसती वस्तू नाही आहे, तर ती एक वास्तू आहे. वास्तूच म्हणजे काय? इमारत. म्हणजे घर हे केवळ एक वस्तू नसून ती एक आनंदी काय आहे? वास्तू आहे, आनंदी इमारत आहे. म्हणजे चार भिंती म्हणजेच घर नाही, तर त्या घरामध्ये आपले कर्म आहेत, चांगले वाईट हे आपलं कर्म आहे. घर ही एक देखणी कृती आहे. कृती म्हणजेच काय? काम. आपल्या कामाचं एक देखणं अस्तित्व जिवंत उदाहरण म्हणजेच आपलं घर आहे. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. बघा किती सुंदर सांगितलं आहे की घर म्हणजे नुसत्या खोल्या नाही, तर घरामध्ये भावनांचा ओलावा हवा, प्रेम हवे, माया हवी, कारण घर ही शिक्षण देणारी आपली पहिली शाळा आहे. म्हणजे घरामध्ये नुसत्या खोल्या असून उपयोग नाही, तर घरामध्ये जी माणसं राहतात त्या माणसांमध्ये प्रेम असायला पाहिजे, आपुलकी असायला पाहिजे. घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल तर त्या घराला घर पण येतं. म्हणजे घरातल्या व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा असला पाहिजे. आणि घर ही आपल्या शिक्षणाची पहिली शाळा आहे. ज्या वेळेस आपला जन्म होतो त्या घरामध्ये, मग लहानाचा आपण मोठे होत जातो. आपण प्रत्येक गोष्ट घरातल्या व्यक्तींकडून शिकत असतो, चालायला, बोलायला, पळायला. लहान मोठे चांगले वाईट सगळे अनुभव आपल्याला काय येतात? घरातनं भेटत असतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो म्हटलं आहे की घर ही आपल्या शिक्षणाची पहिली शाळा आहे. घरातल्या व्यक्तींची जी भाषा असते तीच भाषा आपण शिकत असतो. आणि पुढे जाऊन मग जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा शाळेतून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. म्हणजे पुढचं शिक्षण हे आपल्या शाळेतनं चालू होतं. परंतु बेसिक जे शिक्षण आहे, मूळ शिक्षण आहे, ते आपलं घरातूनच चालू होतं. म्हणजे घर आपल्या शिक्षणाची पहिली शाळा आहे, असं कवी ह्या कवितेतून आपल्याला सांगू इच्छितात. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा.
बघा आता काय सांगितलं आहे की घर म्हणजे नुसता पसारा नाही आहे, तर घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे. आश्रयस्थान म्हणजे एखादं नुसतं राहण्याचं ठिकाण नाही आहे, नुसतं निवारा म्हणजे राहण्याचं ठिकाण नाही आहे. तर प्रत्येक घराची एक गोष्ट असते, प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो, स्वभाव असतो. म्हणजे प्रत्येक घरामध्ये आता बघा आपण आपल्या घरामध्ये राहतो, आपल्या घरामधला आपली एक कहाणी असते. आपले सर्व सुख-दुःख हे आपल्या घराने बघितलेले असतात. आपल्या वडिलांचे, आई-वडिलांचे कष्ट आपल्या घराने बघितलेले असतात. म्हणजेच वाईट दिवसामधून जे आपण जातो ते दिवसही या घराने बघितलेले असतात आणि आपले चांगले आनंदी दिवस देखील या घराने बघितलेले असतात. म्हणजे आपल्या घराला आपली एक कहाणी आहे, आपल्या घराला आपली गोष्ट आहे. म्हणजेच आपलं घर हे आपला एक चेहरा आहे. लक्षात ठेवा, आपण आपल्या घराला जसं ठेवू स्वच्छ अस्वच्छ, त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून नेहमी घराला स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण की हे घर म्हणजे ही एक जिवंत वास्तू आहे. ह्या ज्या भिंती आहेत ना, ह्या म्हणजे बोलक्या अशा भिंती आहेत. म्हणजेच काय, ते या भिंती, हे जे घर आहे, या सर्वांना आपली कहाणी माहिती आहे, आपली गोष्ट माहिती आहे. म्हणजेच ह्या घर जे आहे हा एक आपला चेहरा आहे. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवतं लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. आता बघा कवी काय म्हणतात, तर घर आपल्याला काय शिकवतं, पाहायला शिकवतो, चालायला शिकवतो, धावायला शिकवतं, दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला शिकवतं. घर दुःखाला कसं सामोरं जायचं ते शिकवत असतं. म्हणजे घरापासून आपली शाळा म्हणजे घरापासून आपली शिक्षणाची